भारताच्या इतिहासातला तो सुवर्णयुग होता, जेव्हा मराठा साम्राज्याने हिंदुस्थानभर भगवं निशाण फडकवलं होतं. हा इतिहास काही सहज घडला नाही. त्यासाठी रक्ताचा पाठ व्हायला गेला. इथे रक्त मागणारे आणि रक्त देणारे मावळे इथे जन्माला आलेत, कारण याच मातीत जन्मला तो युग पुरुष, ज्याने दिपवलेली क्रांती ज्योत वनव्यासारखी भडकली आणि प्राप्त झाले ते स्वराज्य. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला पहिला आकार मिळाला तो इथेच, किर्ले तोरणा प्रचंडगड. शाळेत जेव्हा इतिहासाचा अभ्यास सुरू केला होता त्यावेळी शिवाजी महाराजांचा काही तो आम्हाला सुरुवातीला इतिहास शिकवला होता. आणि त्यावेळी ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, जी सुरुवात केली होती, तो अगदी बालवयात म्हणजे अगदी वयाच्या 14व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. आणि जी सुरुवात झाली होती ती तोरणावरून झाली होती. त्यामुळे असं वाटायचं की स्वराज्याचं जे तोरण बांधले ते तोरणाला जिंकून, त्यामुळे या किल्ल्याचं नाव तोरणा आहे. तर तसं नाही आहे. इथे तोरण्याची झाडं भरपूर आहेत, त्यामुळे तोरणा. आणि ज्यावेळी महाराजांनी किल्ला जिंकला होता, हा किल्ला पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला आहे. तो एवढा प्रचंड आहे आणि म्हणूनच कदाचित शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं होतं. तर आपल्या ट्रेकची सुरुवात झाली आहे आणि हा समोर किल्ला. तर मी 2 व्हीलरने आलो आणि सध्या पुण्यातच राहतो आहे, त्यामुळे वारजेला राहत होतो. आणि तिथून काही 35 किलोमीटर 35-40 किलोमीटर अंतर दाखवत होतं. सिंहगड रोडवरून मला यायचं होतं. आणि नेमका एक रॉंग टर्न तुमची कशी फजिती करू शकतो ते पहा. मला पाबे घाटातून यायचं होतं, तो टर्न चुकला आणि मी पोचलो पानशेतला. चुकूनही तुम्ही पानशेत मार्गे येऊ नका, रस्ता फारच जास्त खराब आहे, फार जास्त खराब. त्यामुळे आता जाताना परत पाबे घाटातून जाणार आहे. अजून एक पर्याय राहतो, तो हायवेने येऊन नसरापूरवरून तुम्ही डायव्हर्शन घेऊ शकता आणि येथे वेल्ल्याला पोहोचू शकता. सुरुवातीलाच अंगावर येणारच चढ आहे, त्यामुळे आधी मी अंगावर जॅकेट घातलं होतं, ते काढून ठेवलं. आणि पायथ्याचं जे गाव आहे ते वेल्हे आहे. आणि वेल्हे तसं बाजारपेठ असलेलं गाव आहे, मोठं गाव आहे. त्यामुळे थोडासा इथे पोचायला उशीर झाला. जसं मी म्हटलं की रस्ता चुकला. एवढ्या खराब रस्त्यावर होतो की फक्त एक 15-20 किलोमीटरसाठी मला 1 तासभर गेला. त्यामुळे 1 तास मी उशिरा पोचलो. इथे ट्रेकची सुरुवात केली आहे. खाली पोचलो. खाली सर्वात आधी पोटपूजा करून घेतली. अगदी चमचमीत मिसळ खाल्ली. हॉटेल साई वेल्ला नावाचं खाली हॉटेल आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता. अप्रतिम मिसळ मिळणार तुम्हाला तिथे. कारण लास्ट टाईम पण मी ज्यावेळी इथे आलो होतो तिथे मी मिसळ खाल्ली होती, मला एवढी आवडली. त्यामुळे पुन्हा गेलो. 2-3 वर्ष झाले असतील लास्ट टाईम मी इथे आलो होतो आणि अजूनही तीच क्वालिटी, तीच चव. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही याल वेल्हेमध्ये, तुम्ही ब्रेकफास्ट करत असाल किंवा लंच करत असाल तर हॉटेल साई. किल्ल्याच्या पायथ्याला पोलीस चौकी आहे, पण तिथूनही 2 किलोमीटर पुढे तुम्ही रस्त्याने येऊ शकता. पुढे मग पार्किंग आहे, तिथे अजून काही दुकान आहे जिथे तुम्ही थोडंफार खाऊ पिऊ घेऊ शकता. आणि पार्किंगसाठी 2 व्हीलरसाठी तिथे 30 रुपीज चार्ज करतात. ज्यावेळी मी त्या पानशेत मार्गे तो घाट चढून मग उतरत होतो, जवळपास वेल्ल्याच्या एक 4-5 किलोमीटर अलीकडे पोचलो. आणि एक बाई होती, तिने लिफ्ट मागितली, तिला मी लिफ्ट दिली. तर मग बोलता बोलता ती म्हणाली की किल्ला बंद असेल म्हणून. म्हटलं का? तर बिबट्या आहेत 2 आणि त्यामुळे कोणाला वरती सोडत नाही आहेत. म्हटलं अरे यार, म्हणजे मी ऐकलं होतं की कुठल्या तरी किल्ल्यावर बिबटे आलेत, त्यामुळे किल्ल्यांवर त्या पर्यटकांना ट्रेकरसाठी बंद ठेवलेलं आहे. पण तो नेमका तोरणाच असेल याची मला माहिती नव्हती. म्हटलं अरे यार, एवढी मेहनत करून मी आता इथपर्यंत आलो आहे आणि आता किल्ल्यावर जाता नाही येणार. म्हटलं ठीक आहे, तिला मी जिथे
सोडायचं होतं, पोचवायचं होतं, तिथे पोचवलं. पुढे गेलो, म्हटलं की बघू आहे की चालू आहे की नाही. मग तिथे हॉटेल्स आहे, तिथे नाश्ता करण्यासाठी थांबलो. तर त्यांना विचारलं मी की किल्ला चालू आहे की नाही. ते म्हटलं हां कालपासून जाऊ देत आहेत. म्हटलं बस आता बिबटे येऊ दे किंवा वाघ येऊ दे, एकदा आपण काय डोंगरावर पोहोचलो तर डोंगरातली वाघ आपण. पार्किंगपासून जी पायवाट सुरू होते ना, आधी सुरुवातीलाच म्हटलं ना की अगदी अंगावर येते अशी चढाई आहे, खडी चढण आहे. त्याच्यानंतर मग थोडासा सपाट आहे, बघताय तुम्ही. थोडासा जी बॉडी वॉर्मअप झालेली असते ती परत हळूहळू कूलडाऊन होते. त्यामुळे 10:15 वाजता ट्रेक सुरू केला होता. एक अंदाजे 2.5 ते 3 तास गड चढायला लागतात. आता पाहू, आपल्याला कळेल वरती पोचायला आपल्याला किती वाजतील. त्यानंतर गडाचा जो विस्तार आहे तो फार मोठा आहे, वरती फिरायला फार वेळ लागतो. आणि किल्ल्याचं एक टायमिंग आहे, म्हणजे सकाळी 9 वाजता की 8 वाजता किल्ल्याचं जे वरचं दरवाजा आहे तो दरवाजा ओपन केला जातो आणि तो मग परत सायंकाळी 5 वाजता क्लोज करतात. त्यामुळे तेवढ्या वेळेत तुम्हाला किल्ला पाहावा लागतो. आपल्याला उशीर तर झालेलाच आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला किल्ला चढायला लागेल. वरचा पूर्ण किल्ला एक्सप्लोर करायचा आहे आणि वेळेत आपल्याला खाली उतरायचं आहे. किल्ल्यावर आधी वरती वस्तीला लोक राहत होते, पण आता या काही वर्षांमध्ये वरती वस्ती जी राहत होते त्यासाठी आता मनाई आहे. ज्यात वरती ते कोणालाही थांबू देत नाहीत. जसं मी म्हटलं की सुरुवातीला एक खडी चढण लागते, ते एक टेकाड चढायला लागतं, मग थोडीशी सपाटी आहे. त्याच्यानंतर आता हे वरती दुसरी आता एक टेकडी दिसते, तिथे थोडीफार चढाई आहे. आणि त्याच्यानंतर जी मुख्य खडी चढण आहे त्याच्यानंतर मग तो थोडासा आपण त्या मुख्य डोंगर अंगाला ज्यावेळी त्याच्या पायथ्याला ज्यावेळी पोचतो तिथून मग अगदी शेवटपर्यंत खडी चढण आहे. भर उन्हात चढत असताना घसा कोरडा पडायला लागतो. अशा वेळी पाण्याशिवाय घसा ओला करेल असं काहीतरी प्यायची इच्छा व्हायला लागते. शनिवार रविवार काही ठराविक अंतरावर अस्सल शरबत आणि ताक फक्त 20 रुपये ग्लास मिळतो. त्यामुळे मुद्दामून अशा ठिकाणी थांबून क्षणभर विश्रांती घ्यायला हरकत नाही. मुख्य डोंगरंगावरची चढण परीक्षा घेते, त्यामुळे किल्ल्याचं काठिण्यही लक्षात येतं. ट्रेक डिफिकल्टी मेजर करायची झाली तर मॉडरेट लेवल आहे. पार्किंगची सोय बरीच वर करण्यात आली आहे म्हणून बरे, नाहीतर भल्या भल्यांचाही धूर निघेल. पुरातत्व खात्याने अवघड ठिकाणी रेलिंग लावले आहेत, नाहीतर थरार वेगळाच लेवलला असता. तर या पहिल्या दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतोय, पण अजून थोडं वरती जायचं आहे, चढायचं आपल्याला. मग त्याच्यानंतर किल्ल्याचा महादरवाजा लागेल, जो की कोटी दरवाजा या नावाने ओळखला जातो. तो दरवाजा तिथे आहे. जो पहिला दरवाजा लागतो तो बिनी दरवाजा या नावाने ओळखला जातो. तो मुख्य दरवाजाचा संरक्षक दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या या मुख्य दरवाजाला कोटी दरवाजा म्हणतात. हा दरवाजा गोमुखी रचनेत बांधलेला आहे. गोमुखी रचना काय असते व काय विशेष असते यात मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इतर किल्ल्यांच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते व्हिडिओही नक्की पहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. खालून जसा मी ट्रेक सुरू केला होता तसे विकेंडला बरेच ट्रेकर असतात. बिबट्याचा वावर होता त्यामुळे कदाचित या विकेंडला ट्रेकर्स कमी आहेत, पण मध्ये मला 4-5 जणं भेटलेत. थोडंसं कोल्हापूर लई भाषा त्यांची समजत होती, त्यामुळे विचारलं मी त्यांना आणि ते कोल्हापूरचेच निघालेत. तर निसर्ग वेद परिवार यांचे मेंबर्स आहेत आणि दुर्ग अभ्यासक भगवान चिले सरांचे सहकारी आहेत. त्यामुळे नक्कीच हे अगदी दुर्गप्रेमी असणार आहेत आणि त्यामुळे मला जो काही त्यांचा सहवास लाभला खालून वरती, थोडासा माझ्यासाठी म्हणजे सोलो ट्रेक राहिला नाही, त्यामुळे कोणाची तरी कंपनी भेटते इथे. नक्कीच आम्हाला पण बरं वाटलं सुशांतला भेटून. आम्ही बघतो त्याला फेसबुक याला, पण आज पहिल्यांदा भेट झाली. तर हे जे तोरणाजाई देवीचं मंदिर पाहताय,
बऱ्याच लोकांना समजून नाही येत मंदिर कुठे आहे. अगदी म्हटलं की जसं तुम्ही दरवाजातून बाहेर पडता अगदी डावीकडचं वळण घेऊन तुम्ही तटबंदीला लागून जर फिरणार तर तुम्हाला हे देवीचं मंदिर दिसेल. आणि म्हणतात की या देवीच्या मंदिरात म्हणजे या भागातच महाराजांना जो तोरण्यावर जो धनलाभ झाला होता तो इथेच झाला होता. तोरण्याचंही मंदिराच्या थोडंसं खाली जर तुम्ही आलात तर तुम्हाला हा बंधारा दिसतो. टाकत असं कोरडं पडलेलं आहे. डोंगर उतारावरून जे येणारं पाणी वाहत येणारं पाणी आहे त्याला इथे बांध घातला गेलेला आहे. आता इथून आपण या तटबंदीलाच लागून आपण तटबंदीवरून सरळ मग हनुमान बुरुज झुंजार माची वगैरे पाहून घेऊ. तटबंदीवरून चालत आपण पोचतो तो एका बुरुजावर. त्या बुरुजाचं नाव आहे हनुमान बुरुज आणि मारुती मंदिर. फलक लावलेला आहे इथे कारण मारुतीचं छोटंसं देऊळ आहे. मारुतीची मूर्ती दिसते तुम्हाला. आणि इथून मग पुढे आपण पोचतो वरती हनुमान बुरुज. हा हनुमान बुरुज आहे. हनुमान बुरुजाच्या पुढे संपूर्ण झुंजार माची पाहता येते. ते या बुरुजाला भेल बुरुज म्हणून ओळखतात. खाली झुंजार माचीपर्यंत पोहोचण्याची वाट अवघड आहे, त्यामुळे नौक्यांनी इथूनच झुंजार माचीचे दर्शन घ्यावे. माकडांपासून थोडंसं सांभाळून. मला भीती वाटत होती की ड्रोन फ्लाय करताना कुठे ड्रोन हा पळून नाही नेला पाहिजे. आता स्टिक लांब आहे. गोप्रोची स्टिक लांब आहे त्यामुळे ती स्टिक थोडीशी लांब करून त्यांना काठीचा धाक दाखवतो मी. आता हा बुरुज आपण पाहिला जिथून आपल्याला झुंजार माची दिसते. आता तर इथेच आता झुंजार माचीवरून खाली तुम्हाला या दिशेला तिथे लोखंडी शिडी लावलेली आहे. तिथून खाली उतरून आपण झुंजार माचीजवळ जाऊ शकतो. तर चला आता आपण जाऊया झुंजार माचीला. आधी या लोखंडी शिडीने उतरून मग छोटा कातळ टप्पा उतरावा लागतो. सोयीसाठी तिथे दोर बांधण्यात आला आहे. असं खाली उतरल्यावर एक असा गुप्त दरवाजा दिसतो. भुयार दिसतं आणि या भुयारातूनच आपल्याला पुढे झुंजार माचीला जायचंय. चला There is too much difficult. भुयारातून बाहेर पडलं तरी ॲडव्हेंचर अजून शिल्लक आहे. अजून खाली उतरायचंच आहे. खाली उतरत असताना इथे साखळ दोर लावलेला आहे खरा, पण थोडंसं सांभाळून, कारण तो हाताला काचतोय त्यामुळे सांभाळून पकडा. बघा त्याचे तंतू बाहेर निघालेले आहेत आणि अगदी टोचतात हाताला. फक्त सपोर्टसाठी पकडा, त्याला खेचू नका. हा टप्पा अवघड आहे. जमत असल्यासच धाडस करावे. पावसाळ्यात हा टप्पा अधिकच कठीण होतो, त्यामुळे भेल बुरुजावरूनच माचीचे मुखदर्शन घेणे परवडते. झुंजार माचीच्या या शेवटच्या पॉईंटला पोचल्यानंतर वरून तो बुरुज आहे, खालून एक दरवाजा दिसतोय आपल्याला. चला बघू दरवाजाच्या आत काय आहे. तर इथे तसंही काहीच नाही आहे, फक्त चिलकती बुरुज आहे ना.
चिलकती बुरुज आहे. तर दादा विचारते की काय आहे. चिलकती बुरुज आहे. आता आपण आलोय, तुम्हाला दिसत असेल इथे हा एक बुरुज आहे, त्याच्या बाहेर हा एक बुरुजाचा अंक आहे. तर चिलकती बुरुज म्हणजे चिलकत तुम्हाला म्हणजे माहिती असेल की आपलं कसं बुलेट प्रूफ जॅकेट असतं त्याप्रमाणे पूर्वीही चिलखती बुरुज चिलखती पोशाख होते. म्हणजे की हा जो मुख्य बुरुज झाला, जर शत्रूने बाहेरच्या बाजूने आक्रमण केलं, तोफगोळे वगैरे डागले, तर एक डबल सेफ्टी असली पाहिजे की जेणेकरून हे चिलखत आहे, या बुरुजाचं हे चिलखत आहे, ज्यामुळे आपल्याला डबल प्रोटेक्शन मिळणार आहे किल्ल्याला. जर हा बुरुजाला डिफेंड करण्यासाठी, वाचवण्यासाठी हा चिलखती बुरुज आहे. म्हणजे हा आधी तुटणार आहे आणि तेवढाच वेळ आतल्या किल्ल्यातल्या सैनिकांना भेटणार आहे या किल्ल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. इथे मागे तुम्हाला गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा दिसेल. तर किल्ल्यांना असे दरवाजेही असायचेत, असे छुपे रस्ते, जेणेकरून एमर्जन्सीच्या वेळी जर शत्रूचं आक्रमण झालं, एमर्जन्सीच्या वेळी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी किंवा मग किल्ल्यातून निसटण्यासाठी अशा दरवाजांचा वापर व्हायचा. आणि हे दरवाजे नेहमीच म्हणजे इथून निघणाऱ्या वाटा या नेहमीच अवघड असायच्या. झुंजार माची पाहून परत आलो आहे. आता जवळपास खाली अगदी त्या माचीचं टोक पाहून परत यायला तासभर लागतोच. आणि आता इथे हा बुरुज होता. परत आता याच अंगाने आता आपण पुढे जाणार आहोत. तोरणा हा राजगडाच्या अगदी जोडगोळीतला किल्ला आहे, त्यामुळे आपल्याला तोरणावरून अगदी राजगड समोर पाहता येतो, अगदी जवळ. तो तुम्हाला तिथे राजगड दिसतोय. आणि असा रेंज ट्रेक पण होतो, राजगड तोरणा किंवा तोरणावरून राजगडला. ही पुढे तुम्हाला जी डोंगर सोंड दिसते, या डोंगर सोंडेवरून राजगडला पोचता येतं. तर फक्त राजगडच नाही, राजगडच्या त्या भागात मग रोहिडा झाला, सिंहगड झाला, केंजळगड झाला, हे किल्लेही आपल्याला इथून पाहता येतात. म्हणजे अगदी पुरंदर पण. आता वातावरण तेवढं स्पष्ट नाही आहे, थोडंसं मिस्टी आहे, व्हाईट आऊट आहे, त्यामुळे अगदी राजगडशिवाय बाकीचे किल्ले दिसत नाही आहेत. आणि जर आपण त्या टोकाला जाऊ तर तिथून मग आपल्याला लिंगाणा दिसतो. अगदी वेदर क्लिअर असेल तर आपण अगदी रायगड पण पाहू शकतो. टकमक टोकाच्या थोडंसं खालच्या बाजूला आपल्याला लेणी सदृश पाण्याची टाकी पाहायला मिळतात. टकमक बुरुजाच्या थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला तोरणेश्वर महादेवाचं मंदिर दिसतं. बांधकाम हे अलीकडचं आहे. त्याच्या थोडंसं अजून पुढे गेल्यावर मग मेंगाई देवीचं मंदिर दिसतं, जी गडदेवी आहे इकडची. आणि जर तुम्ही गडावर आता तरी राहू देत नाहीत, ज्यावेळी आम्ही पूर्वी यायचो तर राहण्याची व्यवस्था ही या मंदिरांच्या आवारात असायची. आणि या मंदिरांच्या आवारात ना अजून काही पुढे मागे पडके वाडे पण दिसतात. आणि तोरणेश्वर मंदिराच्या, महादेवाच्या मंदिराच्या पुढे काही समाधी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुम्ही कदाचित ऐकलं असेल की तोरणावर अगदी भूतपिशाच्या स्टोरी अगदी फेमस आहेत, अगदी पसरलेले आहेत. म्हणजे मोस्ट हॉन्टेड प्लेसमध्ये तोरणाचा उल्लेख करावा लागेल असा आहे. कितपत खरं असतं हे माहिती नाही आहे. मी राहिलो आहे रात्रीचं असं म्हणतात. जसं मी समाधी म्हटली, इथे काही समाधी आहेत, त्यातली एक समाधी ही दिवेकर नावांच्या एका स्थानिकाची होती. आणि इथले स्थानिक माहिती ही अफवा कुणी पसरवली आहे. ते म्हणतात की तिथे त्यांना भास झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही मेंगाई देवीच्या मंदिराच्या आवारात किंवा महादेवाच्या मंदिराच्या आवारात ज्यावेळी रात्रीचं राहता, त्यावेळी तुम्हाला रात्री अशी प्रेतात्मा, त्या दिवेकर नावाच्या माणसाची प्रेतात्मा तुम्हाला मंदिराच्या बाहेर दिसते. असे बरेचसे किस्से सांगितले जातात. मला अनुभव आलेला नाही आहे. जर तुम्हाला कोणाला असा अनुभव आला असेल, तुम्ही इथे तोरण्यावर आधी आला असाल, रात्रीची इथे राहिला असाल, असा काही भास तुम्हाला झाला आहे किंवा असा अनुभव आला आहे तर नक्की कमेंट करा. मंदिर परिसर पाहून आपण थोडंसं अजून पुढे आल्यावर आपण पोचतो कोकण दरवाजापाशी. आणि बाल्ली किल्ल्याचा जो परिसर आहे तर आपण त्या बाजूला पहिला झुंजार माचीवरचा जो बुरुज होता तो बुरुज आणि त्यानंतर हा बुरुज. तर हे बाल्ली किल्ल्याचे दोन टोकं आहेत.
हा आहे कोकण दरवाजा. आता आपण वरच्या बुरुजावर आहोत आणि इथून पुढे आपल्याला बुधला माची पाहता येते, अगदी लांबवर पसरलेली. आणि हा आहे कोकण दरवाजा. तर बऱ्याच किल्ल्यांवर आपल्याला कोकण दरवाजे नावाने दरवाजे पाहता येतात. कोकण दरवाजा असं का नाव असेल या किल्ल्यांचं बरं? तर मला तरी असं वाटतंच की असंच असणार आहे की हा जो डिरेक्शन, ही जी दिशा आहे दरवाजाची, तर या बाजूला कोकण आहे, कोकणाच्या बाजूला कोकणाच्या दिशेने आहे, त्यामुळे तो कोकण दरवाजा असावा. आता आपण कोकण दरवाजातून बाहेर पडतो आहे आणि म्हणजे बाले किल्ल्यातून बाहेर पडतो आहे. तर आपण बुधला माचीपाशी चाललो. बुधला माची ही फार लांबवर पसरलेली आहे, त्यामुळे बराच वेळ लागू शकतो इथे. आता आपण हा पाहतो आहे कोकण दरवाजा आणि हाही अगदी महादरवाजासारखा अगदी तसाच गोमुखी दरवाजा आहे. पोला, मॅगी, कांदा पोहे, पाणी बॉटल, मसाला काकडी, लिंबू सरबत. काका झोपून आवाज देत आहेत आणि मी पण थोडंसं पोटपूजा करण्यासाठी इथे थांबलो आहे. कोकण दरवाजातून थोडंसं खाली उतरल्यावर छोटंसं दुकान आहे. आठवड्याच्या शनिवार रविवारीच असता की मधल्या दिवसात पण असता? सुट्टीला शनिवार रविवारीच ना, शनिवार रविवारीच असतात ते इथे. आणि इथे तुम्हाला मॅगी मिळेल, मटकी भेळ मिळेल, त्याशिवाय मग काकडी, पाण्याची बाटली वगैरे. ठीक आहे. तर शेंगदाणे, बिस्किट पुडे, हां, बाकी बिस्किटचे पुडे, शेंगदाणे वगैरे असं काही. तर आता मी थोडंसं पोटाला थोडासा आधार देण्यासाठी थांबलो इथे. आणि ज्यावेळी तुम्ही आठवड्याच्या मधल्या दिवसात येत असाल ना, जसं मी रूटवर म्हटलं की कुठेच असं मोठं झाड नाही, सावली नाही, ऊन असेल, डोक्यावर चढलेलं ऊन असेल तर भरपूर त्रास होतो. त्यामुळे पाणी घेत असाल तर अगदी वेल्ल्यातून तुम्हाला पाणी घेऊन निघावं लागेल. सोयीस्क म्हणजे गरजेचं एवढं पाणी, म्हणजे 2 लिटर तर पाणी तुमच्याकडे हवे. 2 ते 3 लिटर पाणी असायलाच पाहिजे. मी 2-3 तेही कमी पडू शकतो. मी म्हणतो जास्तच घ्या कारण माझी 1 लिटरची बाटली कधीच संपलेली आहे. शनिवार रविवारी तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला वाटेत बरीचशी दुकानं मिळतात, तिथे तुम्ही थोडंसं खाऊ शकता, थोडंसं पाण्याची बाटली वगैरे तिथे मिळते. पण बाकीच्या दिवशी तुम्ही येत असाल तर मग पाण्याचं असेल किंवा खायचं असेल ते सोबत घेऊनच या. डोंगरात खाल्ली जाणारी मॅगी पण इथे उपलब्ध होती, पण मी मटकी भेळ मागवली, डोंगरातली मटकी भेळ. हा कोकण दरवाजा झाला. नाश्ता केला इथे, थंडगार सरबत पिलं आणि इथून खाली जे गाव दिसतंय खाली ते मेट पिलावरी गाव आहे. इथून ही वरती किल्ल्यावर येण्यासाठी वाट आहे आणि ही वाट जवळची आहे. म्हणजे तुम्ही खालून जर सुरुवात केली तर अगदी जास्तीत जास्त तासाभरात तुम्ही किल्ल्यावर पोचू शकता. पण तेवढंच आहे की फक्त पुण्यावरून किंवा मुंबईवरून तिथे यायचं झालं तर तुमची रोड जर्नी तेवढी लांबची होणार आहे. मगाशी मी म्हणालो होतो की वातावरण स्वच्छ असेल तर इथून रायगड पण दिसतो. वातावरण तेवढं स्वच्छ पण नाही आहे, त्यामुळे रायगड दिसतोय. अगदी आता वाईड अँगलमध्ये आहे, म्हणजे ॲक्शन कॅमेरा आहे, त्यामुळे थोडा वाईड अँगल असल्याने दिसणार नाही आहे दूरवरचं. पण जर तुम्हाला छोटा सुळक्यासारखा दिसत असेल तर तो लिंगाण आणि त्याच्या मागच्या बाजूला जो डोंगर दिसतोय शेवटी, तर तो रायगड आहे. या प्रचंड गडाची प्रचंड व्याप्ती पाहायला शरीराची आणि मनाची तयारीही प्रचंड लागते. इथे येणारे 90% पर्यटक ट्रेकर कोकण दरवाजातूनच माघारी फिरतात, पण किल्ल्याचा बहुतांश भाग याच बुधला माचीवर आहे. त्यामुळे पूर्ण दुर्ग पाहण्याचे समाधान हवे तर मग बुधला माची पाहण्याशिवाय पर्याय नाही. तिमाळ बुरुजाकडून हा जो खाली दरवाजा जातोय तो त्याच्या चिलखती बुरुजासाठी जातोय. बापरे, इथे तरी फार जास्त वाकायला लागेल, फारच छोट आहे. अरे बापरे, लोळून जायला लागेल. कसं जायचं? फार छोटा दरवाजा आहे. माझी बॅग मी इथेच ठेवतो मागे आणि इथपर्यंत आलो तर जाईन नक्कीच. तर या एवढ्याशा वाटेतून मी कसं बसं लोळत बिळत इथपर्यंत पोचलोय. पुन्हा एकदा हा बुरुज आणि हा त्याचा चिलखती बुरुज
आपल्याला बऱ्याच ठिकाणी तटबंदीला किंवा बुरुजाला अशा भेगा दिसतात. तर या फक्त भेगा नाही आहेत, त्याला जंग्या बोलतात. ह्यांचा उपयोग असा होता की शत्रू अगदीच बुरुजाला लगट करतोय, तटबंदीला लगट करतोय, त्यावेळी इथून बंदुकीचा मारा केला जायचा किंवा मग बाण मारले जायचेत. आणि त्याशिवाय म्हणजे इथे आपल्याला एवढी जागा दिसते, ते अगदीच तो अगदीच तटबंदीला चिकटला, अगदीच जवळ येऊन पोचलेला आहे. मग त्यावेळी मग इथं गरम शिशं तापवलं जायचं आणि ते इथून ओतलं जायचं, जेणेकरून हा शत्रू इथून लांब पळायला पाहिजे. बुदला माचीवरून जाणारी वाट उतार वाट असल्याने तेवढे कष्ट पडत नाहीत. हो, पण हेच कष्ट माघारी येताना घ्यावे लागतात. या माचीवर बरेच अवशेष पाहायला मिळतात. त्यातले काही वाटेतच आहेत, तर काही झाडी गवतात घुसून पाहायला लागतात. कोणत्या वास्तू कुठे आहेत त्यासाठी हा नक्षा उपयोगी पडेल. वाटेत ते आपल्याला काही खोदीव टाक्या दिसतात. इथे बघा खालच्या अंगाला या बुरुज दिसतोय. इथून पुढून जाण्यासारखी वाट पण केली, तेवढी अगदी मळलेली वाट नाही आहे, पण संवर्धन केलेलं दिसतंय, झाडी वगैरे मोडून काढलेली दिसते आणि अगदी सुंदर बुरुज आहे. असे बरेचसे अवशेष अजूनही इथे लपलेले आहेत. यांचं काम झालं तर आपल्याला लक्षात येईल की मुळात किल्ला किती सुंदर आणि किती मोठा आहे, प्रचंड आहे. वा, अजून बरंच म्हणजे तटबंदी अगदी एवढा मोठा विस्तार आहे किल्ल्याचा आणि दोन्ही बाजूंनी तटबंदी, त्याला कित्येक बुरुज आहेत, पण तिथपर्यंत पोचण्याच्या वाटा नाही आहेत. जर ती वाट साफ केली, ते तटबंदी, ते बुरुज साफ केलेत, तर अजूनही किल्ला आपल्याला अगदी छानपैकी पाहता येईल. याआधी ज्यावेळी मी तोरणावर आलो होतो त्यावेळी मी सायकल घेऊन आलो होतो. सायकल घेऊन म्हणजे पायथ्याला सायकल लावून वरती चढलं नव्हतं, तर अगदी पुढच्या राजगडावर सायकल वरती घेऊन ट्रेक केला होता. आणि फक्त राजगड नाही तर राजगडावरून हा जो रेंज ट्रेक आहे, ही जी डोंगर सोंड दिसते, राजगडावरून मग उतरून ही डोंगर सोंड पूर्ण सायकल घेऊन मी तोरण्याला आलो होतो आणि तोरण्यावरून सायकल खाली उतरवली होती. तो एक म्हणजे ती मेमरी आहे जी पुन्हा जागी होती आहे. आणि तोरणा तुम्हाला व्हिडिओतून कदाचित अंदाज नाही येणार की इथे असे बरेचसे पॅचेस आहेत जे फार रिस्की आहेत किंवा अवघड आहेत, म्हणजे तिथे चालणंच फार अवघड आहे. आणि अशा ठिकाणी मी सायकल घेऊन चढलो होतो, उतरवली होती, त्यामुळे त्या आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत. आणि त्याच्या आधी मी आलो होतो त्यावेळी मी ट्रान्स सह्याद्री मोहीम करत होतो. म्हणजे ट्रान्स सह्याद्री मोहीम, जर बऱ्याच लोकांना माझ्या या मोहिमेबद्दल माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे की ट्रान्स सह्याद्री मोहीम म्हणजे पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग. तर मी ही चालत केली होती गुजरातपासून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत. मला 40 दिवस लागले होते. आणि त्यावेळी मी इथे आलो होतो, म्हणजे रायगडपासून मी सुरुवात केली होती सकाळची लवकर. इथे मी पोचलो आणि पूर्ण तोरणा एक्सप्लोअर करता करता आता मी जिथे चालतो आहे बुदला माचीच्या जवळ, तिथे संध्याकाळची वेळ झाली होती. आणि वाटेत मला 3-4 स्थानिक भेटले होते. त्यांनी मला वॉर्न केलं की तू आता या वेळेत कुठे चाललायस, म्हणजे इथे बिबट्यांचा वावर असतो आणि त्यामुळे थोडंसं जबाबदारीला लक्ष देऊन पुढे जा म्हणून. म्हणजे एकट्या दुकट्याने पण नाही, 3-4 जणांनी सांगितलं होतं, त्यामुळे तो थोडासा म्हणजे ती एक भीती होती की खरंच कुठे बिबट्या भेटला तर काय करायचं. आता मागच्या या काही दिवसांमध्ये ट्रेकरसाठी पर्यटकांना इथे मनाई होती, कारण बिबट्या दिसला होता आणि त्यासाठी ती मनाई करण्यात आली होती की गडावर कोणी जाऊ नये. आता कालपासूनच गडावर सोडत आहेत. आता आपल्याला हे मानून जावं लागेल की हे गडावर आता तसा राबता नाही. आता विकेंडलाच ट्रेकर्स येतात, आधीमध्ये काही मोजकेच ट्रेकर्स येतात. त्यामुळे हे जे घर आहे, निसर्ग आहे, डोंगर आहे, बिबटे इथे असणारच आहे. आणि त्यामुळे अगदी बिबट्या दिसला तर अगदीच घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. पण बिबट्या सडनली दिसला तर आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण आपण त्याच्या फूड चेनमध्ये नाही आहोत. त्यामुळे तो तसा आपल्यावर अटॅक नाही करणार आहे. पण आता तरी विकेंड आहे, बरेचसे ट्रेकर्स असतात. फार रेअर केस असतील की अशा विकेंडला कोणाला बिबट्या दिसला किंवा बिबट्याने कोणावर हल्ला केला. मधल्या दिवसात फार कमी जण ट्रेकर्स येतात. आता जसा मी सोलो आलो तरी बरेचसे पुढे मागे आपल्याला इथे ट्रेकर्स दिसत आहेत. पण जर मी मधल्या दिवसात आलो असतो तर कदाचित कोणी नसतं.
तर मग अशा वेळी जर मी असा एकटाच चाललो आहे किंवा ग्रुपनेही चाललो आहे तर तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे. एकटा असेल तर एकटंच कुठलं गाणं पुटपुटलं पाहिजे किंवा मोबाईलवर गाणं वाजवलं, जेणेकरून जर इथे असा कुठला हिंस्र प्राणी असेल तर त्याला आपली चाहूल लागली पाहिजे. आणि एकदा का त्याला आपली चाहूल लागली तो आपल्या वाटेला येणार नाही. तर ही एवढी आपण जबाबदारीने आपण डोंगरात फिरलं पाहिजे. आताचा विषय माहिती नाही मला की या बिबट्याचं काय. आता मागे मी जिथे भेळ खाल्ली होती ते स्थानिक आहे तिथले, तर त्यांनी सांगितलं की हा जो बिबट्या आहे हा इथला नाही आहे, ह्याला रेस्क्यू केलं होतं रेस्क्यू सेंटरमधून, तो इथे सोडला आहे. म्हणजे तो असू शकतं की तो मॅन हंटेड, म्हणजे थोडासा तसा आक्रमक तो बिबट्या होता. त्याला मग काही महिने रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवलं असेल, मग या एरियामध्ये त्याला रिलीज केला असेल. त्यामुळे ते म्हणत आहेत की तो बिबट्या थोडासा आक्रमक आहे आणि त्यामुळे ती काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे. पण जर तेच की तुम्ही डोंगरात चालताय तर थोडंसं जबाबदारीनं आपल्याला इथे वावरलं पाहिजे. आता मी एकटाच आलो इथपर्यंत, कारण बुदला माचीपर्यंत फार कमी जणं येतात. झुंजार माची आणि तो बाले किल्ला तिथपर्यंत 90% हे ट्रेकर्स तिथपर्यंत फिरून कल्याण दरवाजापर्यंत येतात आणि तिथून माघारी फिरून जातात. कारण बुदला माचीसाठी भरपूर चालावं लागतं आणि त्यामुळे सहजा इथे कोणी येत नाही. आता तरी मला वाटतं की 3-3:30 वाजलेले आहेत आणि आता फक्त मीच एकटा इथे आहे. त्यामुळे या निमित्तानं का होईना मी कॅमेऱ्याशी बोलतो आहे. त्यामुळे कदाचित इथे बिबट्या असला तरी माझी चाहूल त्याला लागेल आणि तो माझ्या वाटेला येणार नाही. आता हे आपण पोचलोत बुदला माचीवर. आपण बुदला माचीवरून आलो ते वरच्या बाजूने आपण खाली उतरलो आणि मग सरळ तसं बुदला माचीवर गेलो. पण जर तुम्हाला खाली राजगडसाठी जायचं असेल तर मग माघारी तुम्हाला थोडंसं डावीकडची वाट पकडून या बुरुजावर यावं लागतं आणि या बुरुजाच्या या बाजूने खाली उतरण्यासाठी वाट आहे. खाली लोखंडी जिना आहे. आता खाली मी जात नाही आहे कारण ती वाट थोडीशी तशी अवघड आहे आणि वेळही झालेला आहे. त्यामुळे फक्त तुमच्या माहितीसाठी की खाली जिना लागतो, रॉक पॅच आहे, थोडीशी अवघड वाट आहे. पूर्ण जेवढा हा रेंज ट्रेकमधला अवघड वाटांपैकी हा एक रॉक पॅच आणि जी शिडीची वाट आहे थोडीशी अवघड मानली जाते. फक्त बरेच जण कन्फ्यूज होतात कारण ते बुदला माचीवर जातात, तिथून ती वाट त्यांना सापडत नाही. डावीकडची वाट घ्यायची, बुदला माची थोडासा समोर दिसला की डावीकडची वाट घ्यायची आणि या बुरुजाच्या या बाजूने ती खाली गेलेली वाट तुम्हाला अगदी सहजपणे दिसून येईल. या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाल्यास मूळ किल्ला कोणी आणि कधी बांधला याचा काही संदर्भ सापडत नाही. पण खांब टाके व कापूर टाके पाहता किल्ला फार प्राचीन आहे हे सिद्ध होते. आधी हा किल्ला बहमनीकडे व नंतर बहमनीशाहीच्या विभाजनानंतर निजामशाहीत आला. तोरणा किल्ला जिंकून घेण्या अगोदर महाराजांकडे पुरंदर, कोंडाणा, रोहिडा आणि राजगड हे किल्ले आधीच होते. इसवी सन 1624 आदिलशाही काळात कान्होजी झुंजारराव मरळ यांच्या व्यवस्थेखाली हा किल्ला होता. किल्लेदाराला गोड बोलीने आश्वासनात घेऊन जीवितहानी न होऊ देता इसवी सन 1647 साली हा किल्ला ताब्यात घेतला. पुरंदर तहावळी हा किल्ला महाराजांच्या ताब्यातच होता. आग्र्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी बऱ्याच किल्ल्यांवर दुरुस्ती करवली. त्याचवेळी त्यांनी इथेही बऱ्याच वास्तू आकारास आणल्या. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर तो कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1818 तो इंग्रजांकडे आला. इंग्रजांनी तो भोर संस्थानाच्या ताब्यात दिला. पुढे हे संस्थान विलीन झाल्यानंतर हा किल्ला स्वतंत्र भारतात आला. बुदला माची पाहून परतत असताना बाले किल्ल्याची राहिलेली प्रदक्षिणा पूर्ण करतो. तटबंदीवर हे काय ते माहिती आहे का तुम्हाला? ह्याला शौचकूप म्हणतात. म्हणजे की आपल्या साध्या सरळ भाषेत संडास. ज्यावेळी सैनिक इथे पहारा द्यायचे तर जागता पहारा असला पाहिजे, त्यामुळे इथल्या इथे त्यांची ही सोय केली जायची आणि त्यामुळे असे बऱ्याचशा किल्ल्यावर असे शौचकूप पाहायला मिळतात, म्हणजे की संडास. आता पुन्हा माघारी आपण कोठी दरवाजाजवळ येऊन पोचलो आहोत. तर वेळ बघू की आपल्याला पूर्ण गड फिरायला किती वेळ लागला. 12:15 वाजता आपण या महादरवाजाला पोचलो होतो आणि आता 5:05 वाजलेत. म्हणजे 12:15, 1:15, 2:15, 3:15, 4:15, 5:15 पकडू. म्हणजे पूर्ण 5 तास आपल्याला या दुर्ग भ्रमंतीला लागलेत. इथून आपल्याला आधी आपण गेलो होतो झुंजार माचीला,
1.5 तास लागला होता झुंजार माचीला. आणि त्यानंतर बुदला माचीवरून परत यायला जो काही वेळ लागला तो बुदला माचीसाठी लागला. म्हणजे बुदला माची इथून लांब आहे. मी मगाशी म्हटलं होतं की 8 वाजता हा दरवाजा उघडतो आणि 5 वाजता बंद होतो. आणि आत्ता वेळ झालेली आहे 5:05 झाले तरी आपला दरवाजा उघडाच दिसतो आहे. मागे आपण एका स्थानिकाला विचारलं होतं तर ते म्हटले नाही दरवाजा उघडाच असतो. तर त्यांना नंतर मी विचारले की रात्री इथे थांबू शकतो का. ते म्हटले की हां थांबू शकता, त्यासाठी फक्त इथे जे सुरक्षा कर्मचारी असतात त्यांची परवानगी घ्यावी लागते. सिंहगड, राजगड, रायगड यांच्या दरम्यान तोरणा ही स्वराज्यातला अतिमहत्त्वाचा किल्ला होता. इथे मिळालेल्या गुप्तधनामुळे सुरुवातीला स्वराज्याला बळकटी मिळू शकली. गडांचा राजा, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही राजांचा गड बनू शकला तो फक्त सोबत उभा असलेल्या अतिभक्कम तोरण्यामुळे. पावसाळ्यात हा भाग निसर्गाच्या हिरवाईने नटलेला असतो, पण त्याचवेळी किल्ल्यातील काही भाग हे नौक्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. हिवाळा येथील आल्हाददायक असतो, त्यामुळे यावेळी पूर्ण गड पाहणे बाकी ऋतूंपेक्षा सोपे पडते. आणि उन्हाळ्यात तर हा गड मुरलेल्या ट्रेकरचाही कस पाहतो. पुण्यातून यायची झाल्यास पाबे घाटातून वेल्हे 47 किलोमीटर दूर आहे. पाबे घाटातला थोडा भाग सोडल्यास पूर्ण रस्ता छान आहे. किंवा मग नसरापूर मार्गेही येऊ शकता. हे अंतर मात्र 63 किलोमीटर आहे. स्वारगेटवरून थेट वेल्हेसाठी बसेस निघतात. परतताना मात्र वेल्हेवरून स्वारगेटसाठी दुपारी 4 वाजताची शेवटची बस आहे. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू पुढील भागात. गुड बाय.